Can we start, Sheetal teacher? Yes, you can. Please mute yourself, all of you. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 3 जानेवारी रोजी झालेल्या सावित्रीबाई फुले जयंती व मराठी दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमास उपस्थित असलेल्या आजचे आमचे प्रमुख अतिथी श्री संदेश नायक सर तसेच महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ शीतल कोरडकर मॅडम व सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ शीतल कोरडकर यांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करून दीप प्रज्वलन करावे. ओके. धन्यवाद शीतल टीचर. ऐश्वर्य संपन्न सुखी संसाराचा त्याग व जीवाचं रान करून भारतातील प्रत्येक लेकीला विद्येचे दान देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन चित्रपट आपण सर्वांनी पाहावा अशी मी सर्वांना विनंती करते. सर्वसामान्यपणे आपल्याला असं दिसून येतं की समाजात लोकमान्य होतो तो पुरुष, पण त्याच्या जीवनाला आकार देणारी स्त्री मात्र प्रसिद्धीपासून दूर राहते. सावित्रीबाईंचं कार्यही खूप मोठं होतं. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी शिक्षण आणि सामाजिक कार्यात भाग घेतला आणि अजोड कार्य केलं. त्याच सावित्रीबाई फुले. शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचा ओनामा करणारी सावित्रीबाई फुले ही पहिली भारतीय स्त्री, महात्मा ज्योतिराव फुल्यांची पत्नी. लिहिण्या वाचण्याचे धडे गिरवल्यावर स्त्री शिक्षणाची त्यांना लागलेली ओढ आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर
त्यांनी ज्योतिरावांसमवेत स्त्री शिक्षणासाठी उचललेलं खडतर पाऊल हे सारे त्यांच्या जीवनातील स्वर्णक्षण. त्यांच्या साहित्यावरून त्यांनी प्रतिभासंपन्न कवींच्या तोडीची काव्यनिर्मिती केली होती याची साक्ष पटते. दऱ्याखोऱ्यांनी वेढलेल्या नायगाव या साताऱ्यातील गावात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाईंचे वडील खंडोजी नेवसे. नेवसे घराणं इतिहास प्रसिद्ध. खंडोजी गावचे पाटील. आल्या गेल्याचं स्वागत आणि पाटीलकी करणं हे त्यांचं आवडतं काम. सावित्रीच्या जन्माआधी तिच्या आईला डोहाळे लागले असावेत ते असे. समाजातील दलित दीन लोकांचा उद्धार करावा, त्यांना शिक्षण उपलब्ध करून द्यावं, जुन्या रूढी आणि परंपरांचा नायनाट करावा. आणि हे सर्व पुढं सावित्रीच्या कार्यानं सार्थच ठरलं. सावित्रीचा जन्म झाल्याची बातमी गावभर पसरली. गावात आनंदी आनंद झाला, कारण गावच्या पाटलाला मुलगी झाली होती. पाटलांच्या घरात गर्दी जमली. पाटलांनी आलेल्यांचं तोंड गोड केलं आणि कन्येचं नाव सावित्री असं ठेवलं. चिमुकल्या सावित्रीचं कोडकौतुक होऊ लागलं. गावातल्या बायका तिला मांडीवर घेत आणि खंडोजीला आणि त्याच्या पत्नीला म्हणत, या बया, किती नक्षत्रवाणी पोरगी हाय, गोरी पान, बाप्पाचा धिप्पाडपणा आणि आईचं रुपड हाय पोरी. खरोखरच त्या म्हणत तशीच सावित्री होती. माता पित्यांच्या छायेखाली आणि मायेच्या उभेत सावित्री वाढू लागली. तिला खेळायला जागा अपुरी पडे. तिच्या खूप मैत्रिणी असत. आईला मात्र काळजी वाटे. उन्हात गेली तर ऊन लागेल, पावसात गेली तर भिजेल. मग आई रागवे, पण खंडोजी तिला उचलून घेई, तिचं कौतुक करी. मग ती सारखी खंडोजीच्या मागे लागत असे. शेतावर जाण्यासाठी आई समजूत घाली आणि कामाला लागे. आई वडिलांच्या सुसंस्कारात सावित्री वाढू लागली. गाई गुरांच्या संगतीत मैत्रिणींबरोबर रमून जात असे. मोकळ्या वातावरणात निसर्गाच्या कुशीत सावित्री वाढत होती. स्वभावानं बंडखोर, बाणेदार आणि मुत्सद्दी अशी सावित्री होती. अगदी वडिलांसारखी गावातली मैत्रिणींची भांडणं मिटवी. बापासारखीच मुलगी जन्मली असे सगळे गावकरी म्हणत. त्यात आनंदाची भर म्हणजे सावित्रीला शिदूजी या नावाचा भाऊ झाला. पाठोपाठ आणखी 2 भाऊ झाले. पण 4ही भावंडात सावित्री एकदम वेगळीच. अगदी वडिलांच्या वळणावर गेली होती. खंडोजींना सावित्रीचा खूप अभिमान वाटे. त्यांना वाटे, ही मुलगी पुढं काहीतरी मोठं कार्य नक्कीच करणार. थोरांचे गुण बालपणातच दिसतात. तशाच सावित्रीबाई बालपणी होत्या. त्यांनी आपल्या कार्याचा श्री गणेशा केलेला अगदी छोट्या छोट्या कारणानं दिसून येतो. आपल्या भावी कार्याची रंगीत तालीम त्यांनी लहानपणीच केली होती. त्या केवळ घरकामातच हुशार नव्हत्या, तर निर्भयपणा आणि सत्याची आस हे गुण वाखाणण्यासारखे होते. त्यांच्या बालमनावर असे संस्कार झाले की विरोधाशी, दुःखाशी झगडण्याची शक्ती त्यांच्यात बालपणीच निर्माण झाली. म्हणूनच त्या पुढे ज्योतिरावांबरोबर ज्ञानदानाचं कार्य करू शकल्या. याचं सर्व श्रेय त्यांच्या आईवडिलांचं होतं. आईनं सावित्रीला गृहकृत्य दक्ष बनवलं. वडिलांकडून ती व्यवहाराची कुशलता आणि करारीपणा शिकली. तर मैत्रिणींच्या भांडण तंट्यातून न्यायनिवाडा शिकली. खंडोजींच्या घरातील वातावरणामुळं सावित्री वडीलधाऱ्यांबद्दलचा आदर, मान, मर्यादा या गोष्टी शिकली. योग्य संस्कार अशिक्षित घराण्यातही मिळू शकतात याचं हे जिवंत उदाहरण. उत्कृष्ट गृहिणी आणि समाजसेविका होण्यासाठी जे गुण लागतात ते सावित्रीला बालपणीच आपल्या संस्कारातून मिळाले. त्या काळी मुलगी 6 वर्षाची झाली की घोडनवरी म्हणत आणि मुलाला घोडनवरा म्हणत 13 वर्षांचा झाल्यावर. खंडोजीला मुलीचे हात पिवळे करण्याची अगदी घाई झाली होती. कारण मुलीचा विवाह म्हणजे टांगती तलवारच. अहो, कन्या म्हणजे परक्याचं धन. खंडोजीच्या घरी आर्थिक सुबत्ता असली तरी पण अनुरूप वर मिळणं ही काळजी शिल्लक होतीच की. यथावकाश ज्योतिराव फुल्यांच्या बरोबर सावित्रीचा विवाह झाला. सावित्रीबाईंनी आपलं शिक्षण त्यानंतर घेतलं आणि समाजसेवाही केली. त्या शिक्षिका देखील झाल्या. ज्योतिरावांनी सुरू केलेल्या शाळेच्या त्या मुख्याध्यापिका झाल्या. इतिहासातली पहिली स्त्री मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाईंचा उल्लेख करावा लागेल. मात्र यात त्यांना खूप त्रास सोसावा लागला. समाजानं त्यांना वाळीत टाकलं.
कर्मठ आणि सनातनी लोकांनी त्यांच्यावर शेणामातीचा वर्षाव केला, पण सावित्रीबाईंच्या तोंडून नम्र उद्गार बाहेर पडले. बंधूनो, मी आपल्या धाकट्या भगिनींना शिकवण्याचं पवित्र कार्य करीत आहे. आपण माझ्यावर हे शेण अगर खडे फेकीत नसून मला उत्तेजनासाठी हे फुलेच उधळीत आहात. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो. अशा होत्या युगस्त्री सावित्रीबाई फुले. सर्वांनी आता सावित्रीबाई फुले यांचा चित्रपट अभ्यासला. अज्ञानाची कवाड ज्ञानरूपी प्रकाश देऊन त्यांनी उघडी केली. अशा सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मी फक्त 4 ओळी बोलू इच्छिते. उद्धारण्या भारत मातेच्या लेकी, माय दिली तू सुखाला आहुती. तुझ्यामुळे ग देवता आहेत, सावित्री माय जगती ज्ञान ज्योती. अशा सावित्रीबाई फुले यांच्या आत्म्यास अभिवादन करून पुढील सूत्रे मी निखिल सरांनी घ्यावी अशी विनंती करते. नमस्कार. आज आपल्यात नाट्य दिग्दर्शक श्री संदेश नायक सर ते म्हणून उपस्थित आहेत. प्रमुख पाहुण्यांचे वक्त्यांचे स्वागत हे झालेलेच आहे. मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो. संदेश नायक सरांनी मुंबईत आपले पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे, तर DY पाटील महाविद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पदवी घेतली आहे. सरांनी फिल्म ॲप्रिशिएशन कोर्स हा पुणे येथून पूर्ण केला आहे. त्यांनी रॉयल कॅरिबियन या महत्वाच्या अशा क्रूजवरती अन्न आणि पेय विभागात हेड म्हणून आपली सेवा आजपर्यंत दिली आहे व देत आहेत. सरांना नाट्य स्पर्धेसाठी वर्ष 2003 या साली उत्तम दिग्दर्शन पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे युवा महोत्सवात विविध प्रकारच्या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. सरांनी झी मराठी, दूरदर्शन इत्यादी महत्वाच्या चॅनलवर सिनेमा व विविध मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. व महत्वाची व आनंदाची बाब, सर्व मालिका आज महाराष्ट्राच्या घरोघरी सरांनी पोहोचविल्या आहेत व सरांचं दिग्दर्शन हे महाराष्ट्राच्या घरामध्ये पोहोचलेलं आहे. हा सर्व वसईकरांसाठी एक अभिमान आहे. तर संपूर्ण परिचय जर द्यायचा झाला तर आजचा दिवस अपूर्ण पडेल. मी थोडक्यातच आपला परिचय दिलेला आहे. पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने आपले स्वागत करतो व आपला जास्त वेळ न घेता कार्यक्रमाची पुढील सूत्र आपल्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. सावित्रीबाई फुले यांना स्मरण करून आज आपण इथे मला बोलवलं आणि मला वेळ दिला व्यक्त होण्यासाठी नाटक हा विषय. त्याबद्दल मी कॉलेजचे सर्व प्रतिनिधी, शीतल मॅडम, श्वेता वर्तक मॅडम, नितीन सर, तुमचे मी धन्यवाद मानतो आणि विषयाला सुरुवात करूया. तो विषय मला दिला आहे की नाटकाचे महत्व. नाटकाचे महत्व याआधी नाटक म्हणजे काय आणि नाटकामुळे आपल्या आयुष्यात काय घडामोडी होऊ शकतात आणि नाटक हे आपण आपलं व्यवसाय म्हणून इच्छा पूर्ण घेऊ शकतो की नाही याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी त्यांचा व्हिडिओ ऑन करून मला प्रश्न विचारावे. जर आवाज पोचत नसेल किंवा काही तांत्रिक अडचणी येत असतील तर प्लीज मॅडम मला तुम्ही सांगा. अँड प्लीज नो फॉर्मॅलिटीज, वी ऑल आर फ्रेंड्स ओव्हर हियर. कारण नाटक म्हणजे फक्त नावापुरता 3 अक्षरी नाटक असेल, पण माझ्यासाठी ते ऑक्सिजन आहे. कारण नाटका विना मी 8-8 महिने बाहेर असतो, USA ला असतो, पण आल्यानंतर तो पूर्ण वेळ मी नाटकासाठी देत असतो. तर नाटकाचं महत्व याआधी आपण सुरुवात करूया. नाटक म्हणजे काय? नाटक आपण म्हणतो की ए चल नाटक करू नकोस, नाटक करू नकोस. तेव्हा आपल्या रोजच्या जीवनात आपण नाटक करत असतो. एखाद्याला आपण जोक सांगतो, एखाद्याला आपण कोणाची नक्कल करून दाखवतो,
एखाद्याला आपण कुठला तरी प्रसंग आठवून सांगतो किंवा फिल्मची स्टोरी सांगतो, यात पूर्णपणे नाटक आलेलं असतं. नाटक म्हणजे तुमचं एक व्हिज्युअल आणि ऑडिओ व्हिज्युअल तुम्हाला स्क्रीनवर दिसतं असं फिल्म सारखं, तसंच ते लाईव्ह जे दिसतं ते नाटक असतं. आता नाटकाच्या एन्सायक्लोपीडिया बद्दल जायचं म्हटलं तर खूप वर्ष मागे जावं लागेल, जवळजवळ 200-300 वर्ष मागे जायला लागेल. कारण नाटक हा आपला पाचवा वेद आपण म्हणतो, पंचम वेद कसा आहे. सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद आणि जो पाचवा वेद तो भरत मुनीने लिहिला होता तो आहे पंचम वेद. त्यात पूर्ण नाटक, साहित्य, संगीत याबद्दल पूर्णपणे माहिती दिलेली आहे. पुढे भारताच्या बाहेरही USA किंवा युरोपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे थिएटर्स व्हायला लागले. रशियन थिएटर म्हणतो आपण, ग्रीप्स थिएटर म्हणतो, लॅटिन थिएटर आहे. आता थिएटर एवढं पसरलेलं आहे जगविख्यात, की जर प्रत्येकचा एक एक भाग जरी घ्यायला घेतला तर एक दिवस होणार नाही. पण आपल्याला जो विषय दिला आहे नाटक आणि त्याचे महत्व, ते मी आज 10 पॉइंटमध्ये तुमच्या समोर क्लिअर करणार आहे. मला पण माझ्या NSDच्या सिलेबस मधनं सगळं 2-3 दिवस सगळं बाहेर काढावं लागलं, की काय नक्की आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त बोलू शकतो आणि मुलांना मार्गदर्शन करू शकतो. तो सुरुवातीला नाटक म्हणजे काय, तर नाटक जे एक आपण एंटरटेनमेंट म्हणतो, जे आपण लोकांसाठी रंगमंचावर सादर करतो, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. नाटकाचा जन्म झाला म्हणजे खूप पूर्वी म्हणजे आपण जवळ जायला गेलो तर शिवाजी महाराजांच्या काळात जसं दरबारात प्रयोग व्हायचे. मग ते कुठलेही प्रयोग असो, नृत्याचा प्रयोग असो, जादूगाराचे प्रयोग असो, ते कोणी काही विविध कलागुण दाखवत असो, हा एक नाटकाचा प्रकार झाला. मग त्याच्यात पुढे गेल्यानंतर मग त्याला रंगमंच प्राप्त झाला. मग 1819 आपण म्हणतो संगीत नाटकाचा जन्म झाला. नाटकात 5 प्रकार जसे येतात आपण म्हणतो, एक फॅमिली ड्रामा असतो, कौटुंबिक, त्याच्यानंतर मायथॉलॉजिकल म्हणजे पौराणिक, हिस्टॉलॉजिकल ऐतिहासिक, आणि मग पुढे याच्या ब्रँचेस वाढत गेल्या. तर त्याच्यानंतर बरेच प्रकारचे विषयांवर नाटक होऊ लागले. म्हणजे घरगुती कौटुंबिक नाटक व्हायला लागलं. विनोदी नाटकात फार्स आलं, स्लॅपस्टिक आलं, एक्सपेरिमेंटल थिएटर आलं, चिल्ड्रन थिएटर आलं. हे सगळे नाटकाचे भाग जरी झाले तरी नाटकाचं महत्व आपल्या आयुष्यात काय असेल, तर नाटकाने आपल्याला काय दिलं. आपण ज्या एका प्रोसेसमध्ये असतो, कुठलीही म्हणजे शाळा असो, कॉलेज असो, तसं ते बेसिक आपण सिनियर केजी, ज्युनियर केजी पासून मग 10वी, मग ग्रॅज्युएशन करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो. तसाच हा नाटकाचा अभ्यास सुद्धा असतो. आपल्याकडे तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर NSD नॅचरल स्कूल ऑफ ड्रामाला तुम्ही ऍडमिशन घेऊन नाटक या विषयावर पदवी घेऊ शकता, पोस्ट ग्रॅज्युएट करू शकतात. आणि जर तुम्हाला पुढे फिल्मसाठी जायचं असेल तर FTA फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, तिथे जाऊन तुम्ही तुमचे पुढचे कोर्सेस करू शकता. आता फक्त नाटक म्हटलं तर त्यात बऱ्याचशा गोष्टी आल्या. नाटक म्हटलं की एक लेखकाने जन्माला घातलेलं बाळ आहे. दिग्दर्शन त्याचं संगोपन करतो. कलाकार तो विषय तुमच्या समोर सादर करतात. पण त्याच वेळी प्रकाश योजनाकार रंगबिरंगी रंगाचे प्रकाश तुमच्या चेहऱ्यावर पडतो. नेपथ्यकार नेपथ्यामुळे त्या लोकेशनला एक महत्व देतो, की ते देवळात नाटक होत आहे, कोर्टात होत आहे, बाहेर रणांगणात होत आहे, की घरात होत आहे. प्रत्येक गोष्टीला एक संगीत असतं. जर विजांचा कडकडाट झाल्यानंतर पावसाची सुरुवात होत आहे. विजांचा कडकडाट म्हणजे एक ते ध्वनी आहे. तसं नाटकाला पण संगीत खूप महत्वाचं आहे. संगीतामुळे तुम्हाला एक ते फिलिंग मिळते, की बाबा हा आता सॅड सीन आहे, आता हॅपी सीन आहे, आता काहीतरी रहस्यमय काहीतरी होणार आहे. तर नाटकाच्या या 4-5-6 बाजू आहेत, या खूप महत्वाच्या आहेत. नाटक तुम्हाला काय देतं, नाटकाचं महत्व आयुष्यात काय, तर नाटक तुम्हाला कॉन्फिडन्स देतो. म्हणजे तुम्ही पुढे भविष्यात कुठे इंटरव्ह्यूला जाल किंवा कुठे ग्रुप डिस्कशनला जाल आणि थिएटर करत असाल तर तुम्हाला फरक कळेल, की जे थिएटर करणार आहेत ते कॉन्फिडेंटली उत्तरं देत आहेत. बरे चुकीचे असले तरी चालेल, पण ते कॉन्फिडेंटली बोलतायत, बिनधास्त असतात, स्टेज फिअर नसतं. म्हणजे नाटक करत नाहीत त्यांना तो खूप प्रॉब्लेम होतो, शायनेस येतो त्यांना. ते भले नॉलेज आहे पण बोलण्याची हिंमत होत नाही. नाटक तुम्हाला एक ग्रुप डिस्कशन साठी तुम्हाला एक अलर्टनेस देतो. तुम्ही जसं नाटक करत असताना तुमचे स्क्रिप्ट तुम्ही बायहार्ट करतात, तुमचा रोल तुम्ही बायहार्ट करतात, म्हणजे तुमची स्मरणशक्ती वाढते नाटक केल्यामुळे. आणि ह्याचा उपयोग तुमच्या डेली लाईफ मध्ये पण होऊ शकतो, जिथे तुम्ही जॉब करतात तिकडे होऊ शकतो. नाटक तुम्हाला एक बॉडी लँग्वेज देते, कोणाशी कसं बोलायचं, कोणाशी बोलताना हातवारे कसं करायचंय. फॉर एक्झाम्पल, आता मी तुमच्याशी बोलतोय आणि मी खाजवत खाजवत बोललो, तर डू यू थिंक यू विल ऍक्सेप्ट मी एज अ फॅकल्टी? नाही. किंवा एखाद्या नाटकात माझं डोकं दुखतंय, डोकं दुखतं असं करतोय, ओके तुम्हाला कळलं की माझं डोकं दुखतंय,
पण एखादा आपण नाटक करतो त्यात शिवाजी महाराज रोल करतात, भले त्यांचा ब्रेन ट्युमर असेल, पण त्यांनी सुद्धा डोक्याला हात धरला टोप काढून, ते पटेल का? नाही. त्यांना कितीही मोठा त्रास होते, फक्त 2 बोटं फक्त डोक्यावर ठेवतील आणि वाक्य बोलतील. एस्टॅब्लिश होतं तिकडे. युअर बॉडी लँग्वेज इज इम्प्रूव्ड बाय थिएटर. युअर डिक्शन इज इम्प्रूव्ड बाय थिएटर. तुमची वाचा शुद्ध होते. तुम्ही नाटकात जेव्हा काम करतात, तर तुम्ही वोकल एक्सरसाइज करायला लागतात. म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा तुम्ही वर्कशॉप करणार तेव्हा तुमची वाचा शुद्ध होते. तुम्ही काय बोलताय. नाना पाटेकरला तुम्ही पाहिलं असेल बोलताना, तो खूप फास्ट बोलतो, पण त्याचा एक एक शब्द आपल्या कानातनं क्रिस्टल क्लिअर जातो. याच्यासाठी 40 वर्षाची ती मेहनत आहे. 40 वर्ष ते थिएटर करतायत. आजही ते रिहर्सल करतात. आजही ते पुन्हा रिहर्सल करून कॅमेरा समोर उभं राहून आपली स्क्रीन टेस्ट देतात, की बाबा रे बरं होतंय का, बरं होतंय का, आवाज क्लिअर जातोय का. आता नाटकाचं महत्व आणि नाटक याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यातल्याच आपण मॅक्झिमम ज्या कव्हर करू त्यात आहे की तुम्ही नाटक जर चूज केलं असेल तुमच्या आयुष्यात ऍज अ करिअर, तर तुम्हाला त्यातनं काय निष्पन्न होऊ शकतं, तुम्हाला काय त्याचे फायदे आहेत, काय त्याचे तोटे आहेत. ती बेसिकली जसा आपण शाळेत म्हणतो, इफ यू रिस्पेक्ट युअर स्टडीज, इफ यू रिस्पेक्ट युअर स्कूल अँड युअर टीचर्स, इन फ्युचर यू विल गेट ऑल द बेनिफिट. तसंच आहे, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, नाटक असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, त्या फील्डला, त्या प्रोसेसला तुम्ही रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही ते रिस्पेक्टफुली केलं, त्याला सर्टन टाइम दिला, त्याचा अभ्यास केला, तरच ते तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये उपयोगी होणार आहे. कधी कधी काय होतं की 3 वर्षाचा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा कोर्स करून पण बाहेर जेव्हा येतात तर त्यांना काहीच येत नसतं, कारण त्यांनी ते सिरियसली घेतलेलं नसतं. त्या डिग्रीचा काय म्हणजे पास होऊन सुद्धा डिग्रीचा काय उपयोग नसतो, कारण पुढे इकडे इंडस्ट्रीत त्यांना काम मिळत नाही. सर्वात महत्वाचं आहे की तुमच्याकडे नॉलेज किती असेल, तुम्हाला खूप काही येत असेल, पण सुरुवातीला सर्वात प्रथम म्हणजे एक तुम्ही नम्र व्यक्ती असली पाहिजे. युअर लेग शुड बी ऑलवेज ऑन फ्लोर. डोक्यात एकदा हवा गेली, एखाद्या नाटकात तुम्ही काम केलं, तुम्हाला बक्षीस मिळालं आणि डोक्यात हवा गेली नाही, ती हवा असू द्या त्या दिवसापुरता, की ठीक आहे, अभिमान आहे की मला आज बक्षीस मिळालं, या नाटकात काम केलं, पण नेक्स्ट डे तुम्ही परत पुन्हा बी एज अ स्टुडंट, ऑलवेज बी इन अ फॅकल्टी ऑफ स्टुडंट टिल यू डाय. जेवढं काय शिकता येईल, आज मला तुमच्याकडनं पण काय शिकता येईल, इथे बरेचसे विद्यार्थी आहेत, मग त्यांच्याकडनं काय शिकता येतील, म्हणजे इकडचे जे टीचर्स आहेत जे मला ओळखतात, आय एम लर्निंग एव्हरी डे समथिंग न्यू फ्रॉम दॅम. तुम्ही जर चूज करतात की थिएटरला प्रोफेशन करणं, तर त्यासाठी तुम्हाला बेसिकली त्या थिएटर बद्दल पूर्ण माहिती असली पाहिजे. म्हणजे तुम्ही इंग्लिश थिएटर करतायत, गुजराती थिएटर करतायत, मराठी थिएटर करतायत, हिंदी थिएटर करतायत. अँड सेकंड थिंग की डोंट गो फॉर मनी, डोंट थिंक मनी वेन यू चूज दिस फील्ड. हे तुमचं पॅशन असलं पाहिजे. वन्स युअर पॅशन इज सक्सेसफुल देन इट विल मेक यू ग्लॅमरस पर्सन. जेव्हा तुम्ही खूप प्रॅक्टिस करून, खूप काम करून, खूप स्ट्रगल करून जेव्हा तुम्ही कुठे फेमस व्हाल, ते ऑटोमॅटिकली मनी विल कम बिहाइंड यू. Except there are two people in the world, one who runs behind the money and second one who makes the money run behind them. You have to be the second person. आधी तुम्हाला खूप स्ट्रगल करायला लागेल, कुठल्याही फील्डमध्ये असो, नाटक नसेल, पण तुम्हाला आधी ते स्ट्रगल करावंच लागणार. आणि कसं ही मोठी तपश्चर्या आहे, त्यात खूप त्रास होतो. काही जणांना उपासमारी पाहावी लागली, काही जणांना प्लॅटफॉर्मवर झोपावं लागलं, जे आउट ऑफ महाराष्ट्र इकडे येऊन स्ट्रगल करतात, किंवा आउट ऑफ मुंबई इकडे येऊन स्ट्रगल करतात, ज्या सक्सेसफुल आहेत. 2-2, 3-3 दिवस फक्त पाणी पिऊन प्लॅटफॉर्मवर राहिलेत ते, वडापाव खाऊन प्लॅटफॉर्मवर राहिलेत ते. दे डिड नॉट फॉरगेट द स्ट्रगल, दे डिड नॉट फॉरगेट द पास्ट. सो आज ते सक्सेसफुल आहेत. तुम्ही नाटक चूज करतात म्हणजे ऍज अ फ्युचर प्रोफेशन म्हणून, त्याआधी सर्वात प्रथम तुम्हाला त्या गोष्टीबद्दल पूर्ण ज्ञान असण्याचं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे की जेव्हा तुम्ही चूज करतात, तर कुठल्या फील्डला चूज करतात, का तुम्ही हिंदीच फक्त करणार का मराठीच फक्त करणार असं नाहीये. यू टू बी वर्सटाईल. वर्ल्ड वॉन्ट नाव वर्सटाईल पीपल. सगळेच टॅलेंटेड असतात, सगळ्यांमध्ये कुठला ना कुठला गुणधर्म आहे, बट डोंट स्टक इन वन केज की मी फक्त हेच करणार आणि मी फक्त हाच रोल करणार. असं असतं सगळेच अमिताभ बच्चन झाले असते, नसरुद्दीन शाह किंवा मनोज वाजपेयी किंवा नवाजुद्दीन झालेच नसते. नवाजुद्दीन वॉज 1 year सिनियर फॉर मी इन NSD. आणि तिथे पाहताना आणि आज पाहताना मला स्वतःला खूप अभिमान वाटतो की बाबा काय किती मोठा फरक, किती मोठं स्ट्रगल केलं त्या माणसाने. अतुल कुलकर्णी वॉज माय रूममेट. आज त्यांच्याकडे पाहताना मला कळतं की एखादा कवितेचा कार्यक्रम असो किंवा कथेचा कार्यक्रम असो, कुठलाही रोल असतो, त्या माणसाची शुद्ध वाणी ऐकून, आवाज ऐकून प्रसन्न वाटतं. दॅट्स कॉल्ड थिएटर इज गिव्हिंग यू इन फीडबॅक. ही रंगभूमी आहे.
तुम्ही त्याची सेवा जेवढी कराल त्याच्यात तुम्हाला डबल डबल आणि ट्रिपल मिळणार आहे. नाटक करत असताना काही गोष्ट लक्षात ठेवा की मेन सांगेन की कोणी असं तुमचा पुढचा डिरेक्टर काही व्यसन करत असेल, इट इज स्मोकिंग ऑर यू थिंक इज ड्रिंकिंग, ते अप्रिशिएट करू नका. की बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे स्मोकिंगने आवाजाला येतो किंवा ड्रिंक्स केल्यामुळे असं नाही. आज तुम्ही कुठल्याही व्यसनात अडकला तर पुढे त्यात तुम्ही बाहेर पडू शकणार नाही. मी दिलीप प्रभावळकरांबरोबर काम केलंय. इज अ युनिव्हर्सिटी केमिकल इंजिनियर. सुपारीच्या खांडीचं पण त्या माणसाला व्यसन नाहीये. मला सिनेमात ते दाखवत असेल की स्मोकिंग ऑर इज ड्रिंकिंग ऑर इज एटिंग समथिंग नॉनव्हेज. ते नॉनव्हेज पण खात आहेत. सो दिस इज व्हॉट वी लर्न फ्रॉम द सिनियर्स, फ्रॉम द लेजंड्स, की जे आपण काम करतो ते आपली तपस्या असली पाहिजे. यू शुड बी फोकस ऑन युअर फील्ड. एनिथिंग मीन्स नॉट ओनली थिएटर बट एनी फील्ड यू हॅव टू वर्क. आता थिएटर बद्दल माहिती द्यायची झालं तर इट्स अ वास्ट प्रोसेस. You can ask me questions. You can stop me wherever you want to stop and ask me questions. की जर तुम्ही लहानपणापासूनच म्हणजे तुम्ही शाळेपासूनच म्हणजे बालनाट्यात तुम्ही भाग घेतात, बालनाट्य करता करता तुम्ही शाळेपर्यंत येतात, मग तुम्ही कॉलेजला आलं की इंटर कॉलेज स्पर्धा चालू होतात. आफ्टर 12 युथ फेस्टिवल म्हणजे युवा महोत्सव आहे. आता उन्मेष मृगजळ या एकांकिका स्पर्धा बंद झाल्या पण आणि कॉपूर पण बंद झाली. पण अल्फा मार्ड महाकर्नाटक आमच्या वेळी स्पर्धा व्हायची. इप्टा हिंदीमध्ये व्हायची, INT मराठीमध्ये व्हायची. तर या स्पर्धा तुम्ही जर कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही करत राहाल. सी वन थिंग, डोंट गो फॉर प्राइज, डोंट लुक व्हॉट वी हॅव वन. तुम्ही त्या स्टेजवर काम करतात, हेच तुमचं सगळ्यात पहिलं मोठं बक्षीस आहे की रंगभूमी तुम्हाला ऍक्सेप्ट करते, तुम्हाला तिकडे करण्याची संधी देते. त्या संधीचं सोनं करा. तुम्हाला पहिल्याच राऊंडमध्ये प्राइज मिळणार नाही किंवा कदाचित 5-6 राऊंडमध्ये प्राइज मिळणार नाही, पण अशा वेळी डोंट लूज युअर मोटिवेशन. तुम्ही हरून जाऊ नका. हे असंच आहे की कोशिश करणे वाले की अभी हार नाही होती. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, पाचव्यांदा नाही, पण आय एम शुअर इफ यू स्टे फोकस, यश तुमच्या पदरात नक्की पडणार आहे. नाटक करत असताना बऱ्याचशा गोष्टी तुम्ही काय ऍक्सेप्ट म्हणजे काय तुम्ही ऑब्झर्व करतात आणि खुद काय कर तुम्ही देतात. घेतात. हॅलो हॅलो मिश्रा, एनी क्वेश्चन? नो सर. हॅलो, काय झालं? नाही सर, सर चुकीने त्याने अनम्यूट केलं असेल त्यामुळे सर थोडासा डिस्टर्बन्स झाला. हो सॉरी सर. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. But anybody, if you want to ask questions, you can ask me. You can stop me and ask question. बरं, माझा आवाज पोहोचतोय का तुम्हाला सगळ्यांना? क्लिअरली ऐकू येतोय का? हो पोचते. ओके, 1 सेकंड. थँक्स. अँड बॅक टू द सब्जेक्ट. नाटक निखिल सर तुम्ही म्यूट केलं सर, अनम्यूट झालेले आहेत सर, तुम्ही बोला. ऐकू येतोय का? हो येतोय. आवाज येतोय? हा. तर फक्त सर 2 मिनिटं माफ करा. फक्त तुम्हाला आता सर बोलायची संधी म्हणजे हे केलेलं आहे ऍज अ वक्ता. ओके, शेवटची जी 5 मिनिटं असतील सर, आपण तेव्हा जर प्रश्नाचा वेळ घेतला चालेल. ऍज पर युअर विश. नो प्रॉब्लेम. ओके. त्यामुळे सर मी इतर विद्यार्थ्यांना म्यूट करतो. ओके. परवानगीने सर. ओके. सो जसं तुम्ही आता इंटर कॉलेजमध्ये सगळ्या स्पर्धा करणार, त्यानंतर तुम्ही एका मोठ्या विश्वात येणार, ते म्हणजे व्यावसायिक नाटक, सिरियल्स आणि फिल्म. आता शॉर्ट फिल्म्स आहेत, वेब सिरीज पण आहेत. पण याआधी आपण काही ठराविक पॉइंट्स कव्हर करतोय, ते म्हणजे व्हॉट इज ड्रामा. नाटक म्हणजे तुम्हाला सांगितलं की आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण रोज नाटक करत असतो, रोज कोणाची तरी नक्कल करत असतो, कोणाबद्दल सांगत असतो. व्हॉट चेंजेस इन अवर लाईफ वी कॅन गेट थ्रू अवर थिएटर. म्हणजे आयुष्यात चेंजेस काय आपल्या होतात आपण थिएटर केल्यामुळे. तर आपल्यात कॉन्फिडन्स निर्माण होतो, आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये चेंजेस येतात, आपल्या डिक्शनमध्ये चेंजेस येतात, आणि ते लिटरली सगळेजण ऑब्झर्व करतात. म्हणजे भले तुम्ही महाराष्ट्रात नसाल, तुमची घरी मराठी भाषा बोलीभाषा नसेल, तुम्ही इंग्लिश मिडियमचे असाल, पण तुम्ही शुद्ध मराठी बोलता आहात, तुम्ही शुद्ध वाचन करत आहात, तर लिटरली पटकन फर्स्ट इमेज मध्ये लक्षात येतं की
अरे बापरे, हा नॉन महाराष्ट्रीयन आपण एवढं सुंदर मराठी बोलतो, एवढं सुंदर मराठी वाचतो, त्याचं अक्षर खूप छान आहे, किंवा तो कॉन्फिडेंटली बोलतो कुठल्याही विषयावर. इट्स ऑल द बेनिफिट्स यू गेट फ्रॉम द थिएटर. पण तालीम म्हटली, आम्ही तालीम म्हणतो, रिहर्सल म्हणतो किंवा प्रॅक्टिस म्हणतो, तिथे रोज जाणं महत्वाचं आहे. की पूर्वी असं व्हायचं की जो कोण पहिला येईल की तो तो वर्ग किंवा तो स्टेज झाडून काढायचा, पाणी मारायचा, पुन्हा ते स्वच्छ करून ठेवायचा. मग तिकडे रोज नटराजी पूजा व्हायची, आरती व्हायची, आणि मग रिहर्सल चालू व्हायची. तालीम मास्तर म्हणजे एखाद्या डिरेक्टर नाटक बसवायचा आणि निघून जायचा. मग तालीम मास्तर असायचे, मग ते पुढे रिहर्सल कंटिन्यू करायचे, आणि असं या प्रोसेसमध्ये नाटक व्हायचं. हे मी बोलतोय ऑलमोस्ट 100 इयर्स बॅक संगीत नाटक किंवा त्या पौराणिक नाटकांबद्दल. आपल्या मराठी नाटकाचा इतिहास म्हटला तर विश्वदास भावे यांनी जवळजवळ आजपासून 125 वर्षापूर्वी फर्स्ट प्ले जो मराठीत झाला त्याचं नाव होतं काष्ट पांचालिका. त्यांनी पपेट शो असतात ना, त्या पपेट शो मधनं त्यांनी ते काष्ट पांचालिकाचा पहिला शो केला. याला आपण पपेट शो म्हणतो, पण ऑल्सो इट्स अ पार्ट ऑफ एंटरटेनमेंट. पण त्याला सगळ्यात पहिलं मराठी रंगभूमीवर झालेलं एंटरटेनमेंट साहित्य म्हणू शकतो. मग नंतर विश्वदास भावेंनी सीता स्वयंवर नावाचं पूर्णपणे नाटक डिरेक्ट केलं. त्यात जवळजवळ 100 गाणी होती, पद्य होती. अख्खा रामायणाचा सीन होता, म्हणजे जवळ रामायण होतं सीता स्वयंवर पर्यंत, आणि ते मराठीतलं पहिलं नाटक. त्याच्यानंतर मग जसं जसं वर्ष पुढे होत गेली, जसं आपण म्हणतो आपण आज मोबाईलचे ऍप्स आपण अपडेट करतो, तसं नाटक पण हळूहळू अपडेट्स व्हायला लागलं. संगीत रंगभूमीवर बालगंधर्व, नानासाहेब फाटक, मास्टर दीनानाथ यांनी एक मोठी चळवळ उभी केली. पण त्याच दरम्यान काय झालं, स्वतंत्र काळ आला आणि सिनेमा आला. आणि सिनेमा जेव्हा आला तेव्हा खरंच नाटकाचे खूप वाईट दिवस आले. कारण लोकांना चलचित्र पाहायला मिळालं, लोकांना वेगवेगळे लोकेशन्स एकाच स्क्रीनवर दिसू लागले. सुरुवातीला आलमारा नावाचा पिक्चर बोलपट आला, पण असे सिनेमा जेव्हा येत गेले नाटकाचे खूप वाईट दिवस होते. पण त्यावेळी सुद्धा मास्टर दत्ताराम, मास्टर परशुराम सामंत हे दोघे आपल्या वसई मधले आहेत. अशा ग्रेट आर्टिस्टनी थिएटरला पुन्हा जिवंत ठेवलं, आणि हे जवळजवळ 1970-75 पर्यंत तसंच राहिलं. मग या मराठी नाट्य क्षेत्रामध्ये बरेचसे कलाकार असे होऊन गेले की त्यांनी अजरामर भूमिका करून रंगभूमीला खूप पावन केलं. फुलराणी करणाऱ्या भक्ती बर्वेंना आपण आठवू शकतो, नंतर सतीश दुबाशी, प्रभाकर पणशीकर, काशीनाथ घाणेकर. आता प्रत्येकांवर एपिक मूवीज येत आहेत, पण तुम्ही पाहू शकता की भले ते माणसं कशी असो, पण रंगभूमीशी खूप प्रामाणिक होते, किंवा एक ते अवलिया होते. आता थर्ड, can theater can be choose as a profession? I said yes, of course, 100%, not 1,000%. You can choose theater as your profession, but you need a support from your family. You should have your family should have confidence in you की नाही, ह्याला इच्छा असेल तर हेच करू द्या. बऱ्याचदा कसं होतं, त्याला कलाकार व्हायचं असतं, पण फोर्सफुली पेरेंट्स ट्राय टू मेक हिम इंजिनियर, आणि तो नाही पास होऊ शकत. 3-3, 4-4 वर्ष त्याच वर्ष असतो, आणि मग फ्रस्ट्रेशन मध्ये ना तो इंजिनियर बनू शकत, आणि तो त्याला कलाकार पण मिळालेला असतो, and but then it comes only frustration and depression. मग पूर्ण शून्य होऊ शकतो. बट सो इफ यू वॉन्ट टू गो फॉर युअर पॅशन, फॉलो युअर हार्ट. डोंट बी द बिझनेसमॅन अँड गो विथ युअर ब्रेन, बट फॉलो युअर हार्ट. व्हॉट इज सेइंग. तुम्हाला काय व्हायचंय हे खरं खरं तुमच्या घरी सांगा की नाही, मला थिएटरमध्ये प्रोफेशन करायचंय. असेल त्यात कमी पैसा असेल सुरुवातीला, पण तुमची मेहनत खूप आहे, तुमची स्ट्रगल करण्याची तयारी असेल, तर सक्सेस विल बी ऑलवेज टू युअर फीट्स. आता मगाशी जसं म्हणायला गेलो की या फील्डमध्ये सक्सेसफुल पर्सन तुम्हाला मी नावं सांगितली की ज्यांनी खरंच थिएटरला पावन केलं, पण असे हीच नावं आपल्याला माहिती आहेत. जसं आपण सिनेमात म्हणतो की अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, देवानंद, ह्यांना, किंवा आपण ह्यांना म्हणतो की हे वाय दे आर ग्रेट लिजंड्स, अँड दे रिस्पेक्ट दॅट जॉब. दे फोकस, वेळेवर येणं, स्क्रिप्ट बाहेर करणं, रिहर्सल करणं. अशातच आपल्याकडे काही असे कलाकार होऊन गेले की त्यांनी रिस्पेक्ट नाही केला जॉबला, त्यांच्या ज्या प्रोफेशनला त्यांनी रिस्पेक्ट नाही केला. जसं मराठी आपण म्हणतो काशीनाथ घाणेकर, अवलिया स्टार होते, पण व्यसनामध्ये गेले, वेळेवर न येणं, किंवा नाटकात चुकीच्या नाटकात चुकीचे वाक्य घेणं, लोकांनी शो बंद पाडले. राजेश खन्ना सारखा एवढा सुपरस्टार, द फर्स्ट सुपरस्टार की ज्याने सलग 14 ते 15 पिक्चर हिट दिले, पण मग डोक्यात हवा जाऊन काही बोलणं, काही स्टेटमेंट करणं, वेळेवर न येणं. आणि प्रोड्युसरने एवढा सेट अख्खा लावलाय, सकाळपासून लोक सगळे थांबलेत, 7ची शिफ्ट आणि तुम्ही 3 वाजता याल, असं नाही होत ना.
मग काय झालं तेव्हा चालून गेलं, पण नंतर नंतर जसं आपण म्हणतो प्रत्येक गोष्ट अपडेट होत गेली, नवीन टॅलेंट येत गेलं, नवीन सिस्टम येत गेली आणि नाही चालणार. अँड देन व्हॉट हॅपन, ही हॅड टू स्टॉप अँड पीपल फॉरगेट हिम बिकॉज ही नेव्हर रिस्पेक्ट हिज जॉब. तसंच म्हणतात ना की प्रत्येक कॉईनच्या दोन बाजू असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. जसं चांगलं आहे तसं वाईट आहे. आता काय म्हटलं की पूर्वी असं व्हायचं की अरे नाटकात मुलगी काम करते म्हणजे वाया गेली. म्हणजे माझी अशी वेळ होती की मी प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायचो, तुमची मुलगी नाटकात काम करायला मिळेल का? मग मी तिला बाईकवरनं प्रॅक्टिसला आणणार आणि मीच तिला घरी सोडणार. तोपर्यंत घरचे सगळे जागे असायचे. का? कारण तेव्हा असं मीडिया फास्ट नव्हता किंवा सोशल नेटवर्किंग वगैरे काही नव्हतं, की असं सांगणारा पण कोण नव्हतं की नाही बाबा नाटकात गेल्याने कोण खराब होत नाही. ज्याला खराब व्हायचंय, वाईट व्हायचं तो कसाही होऊ शकतो. कोणी कोणाला फोर्स करत नाही, कोणी कोणाला व्यसनाला लावत नाही. इट्स युअर चॉईस. इफ यू हॅव कंट्रोल ऑन युअर सेल्फ, नोबडी विल डॅमेज यू, नोबडी विल फोर्स यू टू डू एनिथिंग. सो जसे चांगले आर्टिस्ट जे आपण म्हणतो फेमस झाले, की जे लिजंड झाले, तर का झाले? तर दे स्टक टू दॅर पॅशन, दे रिस्पेक्ट दॅर जॉब, दे रिस्पेक्ट दॅर प्रोफेशन. आणि ज्यांच्या डोक्यात हवा गेली, ज्यांनी स्टेटमेंट्स करायला चालू केले, जे ऑलवेज फॉल इन आर्ग्युमेंट्स अँड स्कॅन्डल्स, झालं म्हणजे. पण त्यांचं नाव नाव झालं असेल पण नाव वाईट झालं ना, उपयोग नाही. तुम्ही तुमच्या फील्डशी जर प्रामाणिक नसाल तर मग पीपल विल नॉट फॉरगिव्ह यू, रंगून विल नॉट फॉरगिव्ह यू. सो व्हॉट एव्हर यू डू, डू फ्रॉम युअर हार्ट, दिल से करो आणि इमानदारी से करो. आणि खरंच जमत नसेल तर नका करू, चेंज युअर फील्ड. आणि तुम्हाला असं नाही की आज तुम्ही फील्ड चूज केली प्रोफेशन तर तुम्हाला लगेच संधी मिळेल, लगेच तुम्हाला ग्लॅमरस जॉब मिळेल, लगेच तुमच्याकडे कोणतरी येईल की सिनेमा चालवेल, असं नाही होत. बरेच जण 14 15 वर्ष, 20 वर्षांचा त्यांना ब्रेक मिळाला. इफ यू थिंक, जस्ट गो टू अमरीश पुरी सर, त्यांना एज ऑफ 40-45 ब्रेक मिळालाय. इतके वर्ष थिएटर करून, जॉब करून त्यांना बऱ्याच वर्षानंतर फिल्म्स मध्ये मिळालं. पण जेव्हा त्यांना जॉब मिळाला फिल्म मध्ये, टिल दे डाय ही वॉज सक्सेसफुल. बोमन इराणी एज ऑफ 45 मुन्नाबाई मिळाला. त्याच्या आधी बोमन सरांनी 200 ऍड्स केल्यात. ही हॅज डन थिएटर, ही हॅज डन इंग्लिश थिएटर, ही हॅज डन इंग्लिश थिएटर. व्हॉट इज म्हणतात ना स्टेटमेंट की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेसफुल, की तुमच्याकडे काम असणं महत्वाचं आहे. इफ समबडी आज मी आज काय करतो, मला आज माझं वेबिनार आहे, मी नाटकावर बोलणार आहे, सो आय हॅव वर्क, आय हॅव जॉब इन माय हँड. when you're empty sitting home and doing nothing and just giving statement and talking negative about people, that means you're not on the right track, you're not on the same page. So कसं असतं की कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही काम करत असाल तरी यू शुड ऑलवेज टॉक पॉझिटिव्ह. येस, तुम्हाला खूप वाईट अनुभव येतील. पीपल विल चीट यू, पीपल विल हर्ट यू, पीपल विल ट्राय टू पुल युअर लेग्स डाऊन. पण म्हणतात ना की अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. रस्ता कितीही कठीण असला, कितीही प्रॉब्लेम्स असले, किती संकट आले, हे चालणं खूप महत्वाचं आहे. तुम्हें चलना होगा, आखिर तक चलना होगा. अँड वन्स यू आर रीच द डेस्टिनेशन अँड यू सी बॅक, यू विल बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. तुम्हाला तुमचा खूप अभिमान वाटेल की यस, आय हॅव मेड इट. आणि त्यावेळी तुमच्या पॅरेंट्सना, तुमच्या पार्टनर्सना, तुमच्या फ्रेंड सर्कल्सना, तुमच्या कलिग्सना, त्यांनाही अभिमान वाटेल की यस, की यांनी ते पूर्ण केलं. ही तपश्चर्या आहे. तपश्चर्या 15 years, 20 years, 30 years. ऐकला असाल तुम्ही मायथॉलॉजिकल मध्ये, कोणी 20-20, 30-30 वर्ष तपस्या केली आणि मग तर ते फळ मिळालं. तर असंच आहे, या फील्डमध्ये तसंच आहे. इझिली काहीच मिळणार नाही. इफ युअर स्टार बॉर्न सन, फॉर एक्झाम्पल, आता कुठल्याही स्टारने आपल्या मुलाला लॉन्च केलं, पण आडात असेल तर पुरत असेल असं म्हणतो आपण, पण त्याच्यात नसेलच जर टॅलेंट तर काय फायदा. फॉर एक्झाम्पल 1983 मध्ये एक पिक्चर होता लव्ह स्टोरी. त्याची गाणी सुपर डुपर हिट झाली. कुमार गौरव आणि विजेता पंडितचा मूवी होता. एवढा पिक्चर सुपर डुपर हिट झाला. त्यानंतर कुमार गौरव वॉज स्टार ऑफ द मिलियन इन वन नाईट. नंतर 13 पिक्चर सलग साईन केले आणि सगळे फ्लॉप गेले. एज ऑफ 23 ही वॉज सुपरस्टार अँड एज ऑफ 25 ही वॉज सिटिंग होम विदाउट नो जॉब. का? बिकॉज फक्त म्युझिकवर पिक्चर चालत नाही ना, फक्त डिरेक्शनल म्युझिक पिक्चर चालणार नाही. स्टोरीवर तुम्हाला ऍक्टिंग पण आली पाहिजे ना. तुम्ही त्या प्रोफेशन मध्ये आहात तर तुम्हाला तुमचं जे आहे काम ते तर तुम्हाला पूर्णपणे 100% आलं पाहिजे. एक पिक्चर चालेल, 2 पिक्चर चालेल, तिसरा, पण चौथ्याला तुम्हाला स्वतः फेस करायचं आहे. सो when you are choosing your profession, please do one thing that you are having, त्याचं पूर्ण नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्हाला डिग्री कोर्स करायचा असेल त्यातला डिग्री कोर्स करा, किंवा तुम्ही फक्त एक्सपिरियन्सने पण पुढे जाऊ शकतात. असं काही नाही की फक्त डिग्रीज पाहिजे.
पण सतत करत राहणं महत्वाचं आहे, काम करणं महत्वाचं आहे. वो बोलते ना, नाटक मरता है, नाटक कभी मरता नहीं है. हर एक को, जो दुबे, सत्य दुबे सांगायचे की हर एक की भूख होती है, पेट की भूख होती है, शरीर की भूख होती है, वैसे नाटक की भी भूख होती है. ती भूक तुमची पूर्ण होता कामा नये. जरी ती भूक पूर्ण झाली ना, दॅट मीन्स यू आर सॅटिस्फाईड. And a creative person is never satisfied till he die of his work. Anything. It might be painting, it might be a sculpturing, it might be theater, anything. थिएटर इज चेंजिंग विजन नाव. म्हणजे कसं होतं की पूर्वी जसं म्हणालो की राजाच्या दरबारात प्रयोग व्हायचे, मग स्टेज आला, मग लाईट्स, नेपथ्य, म्युझिक सगळं आलं. आज तुम्ही पृथ्वी थिएटर पाहाल, कॅन्सिपे पाहाल, स्टेज पण चेंज होते, नाटक चेंज होते. आता एवढे, इफ यू गो टू कॅलकाटा, बेंगॉल थिएटर्स, त्याच्यात एवढे टेक्निकल्स, दे आर सो फॉरवर्ड विथ द सब्जेक्ट्स की तुम्हाला बघता क्षणी असं नाटक वाटण्यासाठी की तुम्ही सिनेमा बघताय. सो जसं आपलं आयुष्य रोज बदलत जातं, तसं नाटकाचंही आयुष्य रोज बदलत जातं. रोज नवीन काहीतरी घडत असतं रिगार्डिंग म्युझिक, लाईट्स, नेपथ्य, डिरेक्शन, ऍक्टिंग, काहीतरी एक्सपेरिमेंटल होत असतात. कधी कधी तुम्ही एखादं नाटक बघतात की तुम्हाला ते नाटक कळतच नाही. मी स्वतः काही काही दीर्घांक नाटक 3-3, 4-4 वेळा आविष्कारमध्ये पाहिलं, मला कळलं नाही. 5व्यांदा पाहताना मी त्या कलाकारांना आणि रिटर्न, बाबरे काय आहे, मला खरंच कळत नाही की एवढं बाउन्सर जात आहे. मग त्यांनी म्हटलं की हे असं आहे, असं असं दाखवायचं आहे, असं आहे. आणि मी ते 6व्यांदा पाहिलं नाटक, तेव्हा मला कळलं की अरे बापरे, हे असं आहे. तर तुम्ही कुठलं नाटक बघत असाल, अरे हे नाटक फालतू आहे, काय कळत नाही, डोंट जज द बुक फ्रॉम द फर्स्ट पेज. प्रत्येकाची वेगळी क्रिएटिव्हिटी आहे. जे मला दाखवायचं आहे तुम्हाला पटेलच याची गॅरंटी नाहीये, किंवा एका दुसरा डिरेक्टर काहीतरी दाखवतोय त्याच्या विजन प्रमाणे आणि आपल्याला पटत नाही, याचा अर्थ नाही की ते वाईट आहे. कुठली गोष्ट वाईट नसते. फॉर एक्झाम्पल, आम्ही म्हणतो नेहमी, चांगल्या नाटकाचा कधी वाईट प्रयोग होत नाही आणि चांगल्या माणसाचा देव कधी वाईट करत नाही. रिमेंबर दिस लाईन्स. तुम्ही पॅशनने जे करतात ना, फार फार तर काय तुम्हाला प्राइज नाही मिळणार, पण ते फालतू नाहीये, ते वाईट नाहीये. कोणालाही बोलण्याचा तो अधिकार नाही की अरे हे तुझं नाटक वाईट आहे, फालतू आहे. हा, त्यात आहेत, क्युरीज आहेत, त्यात बऱ्याचशा चुका आपण करेक्ट करू शकतो. ते नाटक पुन्हा नवीन बांधू शकतो, एक्सपिरियन्स माणसाकडनं त्याला पॉलिश करू शकतो. पण व्हॉट एव्हर यू आर डुईंग ऑन स्टेज इज नेव्हर नेव्हर एव्हर फ्लॉप. इट माइट बी नॉट अप टू द मार्क, अप टू द स्टँडर्ड, बट इट्स नॉट बॅड. सो डोंट फील दॅट वेन एव्हर यू ऑन स्टेज की अरे मी चुकेल, मला जमणार नाही, मी फंबल मारेल, असं काही नाही. होतात बरेचसे प्रयोग, होतात. चालू नाटकात लोक वाक्य विसरतात, चालू नाटकात कधी कधी काहीतरी पडतं, ऍक्सिडेंट्स होतात, चालू नाटकात भरपूर गोष्टी होतात, पण त्यामुळे ते नाटक वाईट असं नाही. आपण त्याला प्रयोग म्हणतो मराठीत. प्रयोग म्हणजे आपण जसं म्हणतो एक्सपेरिमेंट इन अवर केमिस्ट्री लॅब, प्रयोग. सो व्हॉट एव्हर इज द केमिकल इन टेस्ट ट्यूब, you don't know what is going to happen. Maybe you're trying to do something new chemical or new gas, but by mistake something falls and it turns to another one. But the chemical, नाटक नाटक है, वेगळं नाटक है. एक नजरिया अलग होता है आपका और जरिया बदल जाता है. सो स्टक टू योर स्टक टू योर पैशन. And one more thing, please, note कि only a hardworking and honest person can achieve invisible goals. Visible goals we all knows. I see all you visible here. I see all your names are there. मला दिसत आहेत व्हिज्युअल, काय माझे गोल्स आहेत की सगळ्यांचे फोटो आहेत, नाव आहेत. पण इनविजिबल गोल्स मला काय करायचं ते आज मला तुमच्या ब्रेन मध्ये, तुमच्या डोक्यात, तुमच्या मनात, तुमच्या हृदयात हे करायचं की नाटक मेरी जान आहे. नाटकाचं काय महत्व आहे. सी, आय केम फ्रॉम अ व्हेरी पुअर फॅमिली, बट स्टील आय डिड नॉट गो अवे फ्रॉम द थिएटर. And today what I'm getting respect and name and fame is only because of theater. So अपने काम से ईमानदार रहो बस. Okay. So changes life before theater and life once you join theater. कसं असतं की we all are shy to speak to new people. बघा, म्हणजे लहानपणी घरी कोणी आले, आपल्याकडे पाहुणे आले, हे तुझं नाव सांग रे बाळा, तर आपण लाजतो, कारण त्या माणसाला आपण पाहिलंच नसतं. आपण तो माणूस गेला की घरच्यांसमोर आपण शिवाजी बनतो. सगळ्या घरात तसं, सगळे तसेच बाळ असतात.
आपल्याला आई बाबा फोर्स करतात, अरे ते गाणं म्हण, ते ऍक्टिंग कर. तो काहीच करत नाही, दगडासारखा उभा असतो, त्याला असतो तो पडद्यामागे लपतो. आणि हे कंटिन्यू होत जातं. हा शायनेस आणखीन डेव्हलप होतो. तुम्ही कॉलेज पूर्ण करतात, तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण करतात, पण तो शायनेस जात नाही. मग अशा वेळी काय होतं की तुमच्याकडे नॉलेज खूप आहे, पण यू आर स्केअर्ड टू टॉक इन फ्रंट ऑफ 1000 पीपल और टॉक टू इन फ्रंट ऑफ 10 पीपल. आता नाटक केल्याने लाईफ काय चेंज होते. तुम्ही लहानपणापासून जर नाटक करता किंवा तुम्ही कॉलेजमध्ये नाटक करतात किंवा तुम्ही कधीही तुम्ही ज्या नाटक जॉईन करतात, तर नाटक तुम्हाला डायरेक्ट कुठलाही डिरेक्टर रोल देणार नाही. डायरेक्ट यू विल टेक द वर्कशॉप, विल टेक युअर ऍक्टिंग वर्कशॉप. तुमचं डिक्शन, फुटवर्क, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं बाहेर करण्याची ताकद, तुम्ही कुठल्या कॅरेक्टरला मॅच होतात की नाही होत. पहिले 5-6-7 नाटकं तुम्हाला फक्त मॉब बनच ठेवतील. पण कसं होतं की या वर्तुळात जेव्हा तुम्ही राहतात ना, अनसडन तुमच्यात एक कॉन्फिडन्स निर्माण होतो. आय कॅन, आय विल अँड आय मस्ट. मग तुम्ही हळूहळू बोलायला लागतात, तुम्ही ओपन व्हायला लागतात. अँड वन्स यू आर ओपन, मग तुम्ही एवढे बोलायला लागाल ना की बाकीचे बोलतील, अरे गप्प बस, किती बोलतोस. अँड वी नीड दिस कॉन्फिडन्स. कसं असतं की तुमच्यात एक तो न्यूनगंड आहे, तो थिएटर मोकळा करतो. तो शायनेस, आपण डोंट हेजिटेट, यू ऑलवेज हेजिटेट टू टॉक, बट तो तेही बाहेर काढतं. सो नाटकाचे फायदे आपण जसं म्हणत होतो की नाटकामुळे काय आपल्याला मिळतं, तर की वी कॅन बोल्ड, वी कॅन टॉक ऑन एव्हरी सब्जेक्ट, वी कॅन शेअर अवर नॉलेज. आणि मला असं वाटतं की तुम्हीही पुढे जे काय तुम्ही शिकतात, जे काय तुम्ही पाहतात, जे काय तुम्ही ऑब्झर्व करतात, गिव्ह इट टू द नेक्स्ट जनरेशन, गिव्ह टू नेक्स्ट जनरेशन. सो लेट इट गो, लेट इट गो. नाहीतर कसं होणार आहे की जसं आपण म्हणतो की डायनासॉर वगैरे सगळे होते, पण आता दिसत नाही, त्यांची ती जमात निघून गेली, तसं होईल. डोंट स्टॉप द फ्लो ऑफ नॉलेज अँड एक्सपिरियन्स. शेअर टू युअर नेबर, शेअर टू युअर लिटल वन, शेअर टू युअर फ्रेंड्स. ते आणखीन 4 लोकांना शेअर करतील. आणि तुम्ही ज्या काय करत असाल ना, थिएटर करत असतात, नाटक करत असतात, तर 4 लोकांना बोलवा, त्यांना बघायला बोलवा. बघ रे बा, मी काय करतो, मी चांगलं करतो का वाईट करतो. चांगलं असेल चांगलं बोल, वाईट असेल वाईट बोल. तुमचा चांगला मित्र असेल तो सांगेल, हे बाबा हे पकाऊ आहे, हे थोडंसं वाईट आहे, ऍक्सेप्ट इट. जिंदगाचं एक घर असावी शेजारी. तुमच्यापेक्षा कोण जास्त एक्सपिरियन्स आहे त्याला सांगे, सर मला हे करायचं आहे पण होत नाहीये. सो विल पॉलिश यू, विल डेव्हलप यू. सी वी ऑल आर डायमंड्स, वी ऑल आर बॉर्न लाईक अ डायमंड. जस्ट वी नीड द गोल्डस्मिथ, यु नो. आपल्याला ते शाईन करणारा माणूस पाहिजे. सो always ask for help. If you're in the field of theater, always ask for a friend. Any guidance you want, any suggestion, any advice you want, ask it. And nobody will say no. कोणी सच्चा कलाकार कधी नाही म्हणणार नाही. कोणाला काही मदत हवी असेल तर वी आर ऑलवेज फॉर यू, ऑलवेज फॉर देम. आता थिएटर यस्टरडे, टुडे अँड टुमॉरो, जे मगाशी म्हणालो 100 वर्षापूर्वी वगैरे, ते असं ग्राउंडवर रामलीला टाईप थिएटर व्हायचं, किंवा नारळाच्या झुडपात असं बांधून कोकणात जसं दशावतार होतो तसं थिएटर व्हायचं. मग इलेक्ट्रिसिटी आली, लाईट्स आले, त्याच्यानंतर एक रंगमंच आपल्याला व्यवस्थित, जसं आपण शिवाजी मंदिरचा रंगमंच बघतो, दामोदर रंगनाथ बघतात, एक थिएटर विथ विंग्स, विथ लाईट्स, विथ फ्लड्स अँड एव्हरीथिंग, सगळं आपल्याला बघायला मिळालं. आता याही पुढे नवीन थिएटर का आणणार आहे ह्याची आता कल्पना नाहीये. बट वेन वी गो इन USA, आज आपल्याकडे कसं अजून तीच पद्धत आहे की आपल्याकडे माणूस घोडा लावून वरती चढतो, स्पॉटला कलरफुल पेपर लावतो, तो स्पॉट ऍडजस्ट करतो, किती डिग्रीमध्ये ऍडजस्ट करायचं हे करायला लागतं. बट वेन आय वॉज इन USA, आय टू डिरेक्ट, तिकडे असं काही नाहीये. टेक्निकल ते आपल्यापेक्षा एवढे पुढे आहेत की कम्प्युटरवर स्वतः स्पॉट येतो, त्याला हवा तो पेपर आपण लावतो, ते सिलेक्ट करतात, तो जातो तिकडे, हवा तो सेट होतो. त्याच्याकडे साऊंड सिस्टीमसाठी पण भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आमच्या शिप जिकडे मी जॉबला रॉयल केले, तिकडे आमच्याकडे स्टेजवर अख्खी बोट ते स्टेजवर आणतात. ती बोटीचे 15-20 तुकडे होतात, त्याच्या आतमधलं दिसतं, डॉल्फिन्स स्टेजवर येतात, नंतर आकाशात माणूस उडतो, किंवा 3 डायमेन्शन्स, असं भरपूर काही नवीन रोज येत राहणार आहे. कारण जो दिखता है वो बिकता है. पीपल वॉन्ट मोर एंटरटेनमेंट, वॉन्ट न्यू एंटरटेनमेंट. सो इट विल नॉट स्टॉप. जसं आपण म्हणतो की ज्यांनी पूर्वी कॉम्प्युटर कोर्सेस केलेले,
आता अजून नवीन कोर्स येत आहेत, नवीन कोर्स तसंच आहे, थिएटरमध्ये पण तसंच आहे. इट विल नॉट स्टॉप. नवीन नवीन येत राहणार आहे, येत राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इफ यू आर टेकिंग थिएटर ॲज अ प्रोफेशन, सो त्यातही खूप प्रकार आहेत की तुम्ही कशात यू कॅन बी अ मास्टर, यू कॅन बी अ गुड ॲक्टर, यू कॅन बी अ गुड डिरेक्टर, बट बिसाइड दॅट यू कॅन बी अ गुड म्युझिक डिरेक्टर, यू कॅन बी अ गुड सेट डिझायनर, यू कॅन बी अ गुड लाईट्स डिझायनर, you can be a production manager, you can do costume, you can do lots of things with the theater needs to take care of the property. You can be a good booking in charge, you can be a good manager. So theater is not only for actor and director. There are भरपूर त्यात हे आहेत, डिव्हिजन्स आहेत. यू चूज तुम्हाला कशात काय करायचं आहे. ज्वेलरी डिझायनिंग आहे, एखादं नाटक समजा मोहिंजोदारो किंवा आय एम डुईंग इन हडप्पा स्टाईल, सो त्यासाठी मला कॉस्ट्युम, ज्वेलरी, प्रॉपर्टी सगळं वेगळंच लागणार आहे, त्या काळातच ठेवायला लागणार आहे. मी या काळातला यूज करू शकत नाही. सो आपल्याला आपण कुठलं नाटक करतोय तर आपल्याला त्याचं भान असणं खूप गरजेचं आहे. मी समजा एखादं मायथॉलॉजिकल नाटक करतोय आणि त्यात चुकून आय एम सॉरी बोललो, राम आणि रावणाचा संवाद चालू आहे आणि रावणाचा बाण चुकून दुसरीकडे लागला, रावण सॉरी बोलला, तर कसं वाटेल ते? हसतील ना लोक, लोक हसतील. पण असे बरेचसे प्रयोग झालेत की त्या चुकाही झाल्या पण लोकांना कळल्याही नाहीत. म्हणजे किस्से झाले. जसं तुम्ही घरात कसे उभे राहतात पाणी पिताना किंवा कोणाशी बोलताना, स्टेजवर तसंच बोलायचं. हा एक बेसिकला स्टडी आहे, बेसिक त्याचा अभ्यास आहे फुटवर्कचा, पण असं काय तुम्ही वेगळं करत नाहीयेत. कसं होतं की पहिल्यांदा स्टेजवर काम करतो, उभं राहतो, पक्षासारखं उडायला लागतो. म्हणजे का उडणारच का बोलणार आहेस तू? घाबरतात, कॉन्फिडन्स नसतो, शायनेस असतो, भीती असते आणि आपल्याला हसतील सगळ्यात मोठी असते. आणि मेन म्हणजे काय माहिती का, जे आपल्याला म्हणतो आपल्याला हसतील ना, तर ते पण त्याच कॅटेगरीमध्ये असतात, त्यांना पण तीच भीती असते. अरे आपण जरी पडलो तरी आपल्या लोकांसमोर पडतो ना, आपल्याच लोकांसमोर आपण हरतो. सो डोंट फील बॅड, डोंट टेक दिस सिरियसली की नाही मला जमत नाही, मला माझ्याकडनं होणार नाही. इट्स नॉट लाईक दॅट. बी कॉन्फिडेंट. सो आय वॉन्ट वन प्रॉमिस फ्रॉम यू ऑल की बी कॉन्फिडंट. आणि तुमच्या पॅशन, आय डोंट नो की सगळेच थिएटरमध्ये येतील का, बट कुठल्याही तुम्ही फील्डमध्ये जाल, बी हॉनेस्ट विथ युअर प्रोफेशन अँड प्लीज बी हार्ड वर्किंग. आणि इझिली तुम्हाला आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल सक्सेस. तुम्हाला आज उद्या परवा इझिली, पण ते टेम्पररी आहे, परमनंट नाही आहे ते. सो एनी क्वेश्चन स्टार्ट्स नाव सर, or still I have to speak? Hello. डिअर स्टुडंट, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. मी सेटिंग चेंज केलेले आहेत. आपण स्वतः अनम्यूट होऊन थेट प्रश्न विचारू शकता. विद्यार्थ्यांना आपल्याला काही प्रश्न असाल तर आपण विचारू शकता. सर आपल्या सर्व शंकांचे निरासन करतील. सर विद्यार्थी प्रश्न विचारेपर्यंत जर आपली परवानगी असेल तर मला एक प्रश्न आहे, मी विचारू शकतो का सर? हॅलो सर, तुमचा आवाज नाही येत आहे. सर मी म्यूट आहे. तुम्ही म्यूट केलेला आहे सर. हाँ. यस डियर स्टूडेंट्स, कुछ भी क्वेश्चंस पूछने के रहेंगे तो सर को पूछ सकते हो आप रिगार्डिंग थिएटर, ड्रामा, उसमें करियर अपॉर्चुनिटीज क्या है, कौन सी इंस्टीट्यूशंस है. निखिल सर माझा आवाज येतोय का? पे है सर स्टूडेंट. हाँ आता येतोय सर. हा निखिल सर तुमचा क्वेश्चन विचारत नाही. हा माझा क्वेश्चन मी विचारतो सर. म्हणजे पैशांच्या रिलेटेड असा नाहीये हा क्वेश्चन, पण असं ऐकलेलं आहे की विविध आता मराठीमध्ये जे कार्यक्रम असतात किंवा अशी नाटकं वगैरे असतात सर, तर त्यासाठी राज्य सरकार काही अनुदान देते का सर?
आता नाटकासाठी काही मराठी सिनेमांसाठी अनुदान मिळतं सर. हम्म. तसं काय नाटकासाठी प्रोव्हिजन आहे का सर? आता कसं आहे की सिनेमासाठी अनुदान आहे, नाटकासाठी सुद्धा अनुदान आहे, पण ते ग्रामीण भागात नाटक करतात त्यांच्यासाठी आहे. ग्रामीण भागात नाट्य चळवळ चालू राहू दे, पण त्यासाठी बरेचसे कलाकार पुढे येऊन त्यांनी शासनाकडे विनंती केली आहे की ग्रामीण गावात जिकडे थिएटर नाहीये तिकडे टुरिंग थिएटर असो की लोकांना नाटक बघता येईल, आणि त्यासाठी तिथे जाऊन जे नाटक करणार त्यांना सबसिडीज मिळतात सरकारकडनं. हॅलो. हा येस येस सर. हा, मिळालं ते उत्तर, जे सर. प्रयोग धन्यवाद सर. हा, थँक्यू. येस, एनिबडी एल्स? अजून कोणाला विचारायचं असेल, प्लीज डोंट शाय, डोंट हेजिटेट, आस्क मी. बिनधास्त तुम्ही कुठलाही क्वेश्चन विचारा रिगार्डिंग थिएटर. किशोर पाटील, उन्नती चुरी, नितेश मिश्रा, धनश्री, जिज्ञासा, साहिल, केतन, शुभम, आर्ची, कौस्तुभ, अश्विनी, मंजिरी, उमेश, आशुतोष, श्रुती, रूपाली, वैशाली, मधुस्मिता, आकांक्षा, खूप आहेत. यू कॅन आस्क मी क्वेश्चन, ऍटलीस्ट 10-15 क्वेश्चन यू कॅन आस्क मी. सर कुछ तो समझ में नहीं आ रहा है फर्स्ट टाइम पूछने के लिए कोई क्वेश्चन, पर आपने जितना भी बताया बहुत अच्छा लगा. जैसे आप कभी इंटरव्यू में जाते हैं तो आप घबराइए मत, जो भी रहता है वो जो इंटरव्यूअर है उनसे खुल के बात करिए. श्योर. ये मुझे बहुत अच्छा लगा सर, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद आपका. आपने 3 इडियट मूवी देखी है? 3 इडियट मूवी, उसमें जो यस सर, द इंटरव्यू, रिमेम्बर? वो जो सर. बोलता है कि इतने बहुत दिनों के बाद ये एटीट्यूड आया, अभी मैं चेंज नहीं करूंगा. जी सर. That attitude comes from the positive attitude comes from theater. यस. All the best, बच्चा. All the best, dear. थैंक यू सर. Anybody else want to ask question about theater? ऋतुजा सर. हाँ, बोला. हा, विद्यार्थ्यांनी क्वेश्चन विचारायच्या अगोदर पर्यंत त्यांचे तयार होत आहेत तोपर्यंत मी माझा दुसरा क्वेश्चन सर तुम्हाला विचारतोय. सर, काही विद्यार्थी असतात ज्यांना म्हणजे त्यांच्या इनिशियल स्टेजमध्ये करावं लागतं, म्हणजे त्यांना घर सुद्धा सांभाळावं लागतं सर, आणि कुठेतरी त्यांची नाटकामध्ये असलेली रुची, म्हणजे त्यांना आपण जसं सुरुवातीलाच सांगितलं की सुरुवातीला पैसे भरपूर कमी मिळतात, तर तो एक स्ट्रगलिंग काळ असतो, म्हणजे सर्वच बाजू एकत्र येतात सर. तर असा कुठे पार्ट टाइम म्हणजे असं करू शकतो का सर, म्हणजे एक जॉब पण आणि हे नाटकाचं म्हणजे प्रोफेशन आहे ते पण जपता? आता या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल एखाद्या विद्यार्थ्याला? मुळात तुम्ही जॉब करत असाल आणि तुमचं पॅशन नाटक असेल, तुमची हॉबी नाटक असतील, तर तुम्ही पार्ट टाइम कुठली तुमच्या जवळ आसपास कुठली संस्था असेल त्या संस्थेत जॉईन होऊन तुम्ही हौशी रंगभूमी करू शकतात. हौशी रंगभूमी खाली तुम्ही एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, खुली एकांकिका स्पर्धा करू शकतात. यात तुम्हाला बक्षिसं मिळू शकतात, यात तुम्हाला कॅश प्राइज पण मिळणार, तुम्हाला मार्गदर्शन पण मिळणार. पण तुम्ही जॉब सोडू नका. जॉब करत करत तुम्ही नाटक करत राहा. कारण फॉर एक्झाम्पल अशोक सराफ यांनी जवळजवळ 25 वर्ष स्टेट बँकेत जॉब करून ते नाटक करायचे आणि सिनेमा करायचे. अरुण नरावडे, प्रशांत दामले जवळजवळ 25 वर्ष बीएसटी मध्ये जॉब करून मग त्यांनी जॉब सोडला आणि मग त्यांनी फुल टाइम प्रोफेशन निवडलं. जोपर्यंत तुम्ही फायनान्शियली म्हणतात ना, फायनान्शियली तुम्ही कव्हर होत नाही तोपर्यंत तुम्ही हे फुल टाइम घेऊ नका. हॉबी म्हणून चालू करा. आणि जेव्हा तुमच्या घरनं तुम्हाला पूर्ण सपोर्ट असेल, एंड इफ यू आर फायनान्शियली वेल टू डू, तेव्हा तुम्ही याच्यात उडी घ्या. हा, पण जर तुम्ही स्ट्रगल करायची तयारी असेल आणि तुम्हाला हेच प्रोफेशन निवडायचं असेल, तर यू कॅन गो डायरेक्ट, जो होगा सो देखा जाएगा. मग त्यात तुम्हाला स्ट्रगल करायला लागेल. मग ते 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष माहित नाही, पण करत राहा. कसं आहे की तुम्ही स्ट्रगल करा की तुम्ही जॉब करा, सक्सेस तुम्हाला मिळणार. कारण तुमची इमानदारी आणि रंगभूमी तुम्हाला सोडणार नाही कधी. ती तुम्हाला असं वाऱ्यावर सोडणार नाही. ती आपली आई आहे. सो व्हॉट एव्हर यू डू फॉर हर, शी विल डेफिनेटली द गुडविल फॉर यू. 2 प्रोसेस आहेत. एक, काही लोक जॉब सांभाळून पॅशन सांभाळतात. एक फुल फ्रेश या प्रोफेशन मध्ये उतरतात. स्ट्रगल दोघा नाहीये, पण स्ट्रगलचे म्हणतात ना, द फेसेस ऑफ द स्ट्रगल्स माइट बी डिफरंट, बट डेफिनेटली स्टिक टू इट.
यू विल बी सक्सेसफुल. धन्यवाद सर. एक प्रश्न होता की ज्या मराठी मालिका आहेत आणि त्याचा आणि नाटकांचा संबंध आपण लावू शकतो का? म्हणजे विद्यार्थ्यांना व्यावसायिकरित्या नाटक हे किती मदत करतं? म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आजच्या पिढीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे पाहिजे की नाही? शुअर पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही एखादी मालिका बघतात, त्यात 10 आर्टिस्ट असतात. 10 मधले 5 आर्टिस्ट हे स्टेज आर्टिस्ट असतात आणि 5 नौके असतात की डायरेक्ट आले असतात किंवा वशिल्यावरनं आले असतात किंवा स्टार ऑन सन्स असतात. पण तुम्ही जेव्हा एक एपिसोड बघतात तर 10व्या मिनिटात तुम्हाला कळतं की कोण चांगलं करतं आणि कोण चांगलं करत नाही. ते लगेच म्हणजे सांगायची गरज पण नाही. एखादी व्यक्ती कधी शाळेत पण नाही गेली असेल, कॉलेजला पण नाही गेली असेल आणि ती व्यक्ती जेव्हा सिरियल बघते तर ती सांगते की नाही रे, हा छान करतो, हा बरोबर करत नाही. बिकॉज कसं असतं, छान करतो त्याने गेले 10 वर्ष 15 वर्ष थिएटर केलंय. त्याला त्याला त्याचा जो फ्रेशनेस आहे कॅरेक्टरचा तो लगेच पकडता येतो. तो डायरेक्ट त्या कॅरेक्टरमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. तो लगेच तो औरा निर्माण करतो. आणि हेच ज्याने काही थिएटर केलं नसेल तो फक्त वाक्य बोलतो. सो इट्स लाईक वॉचिंग अ रोबोट अँड वॉचिंग अ ह्युमन बिंग. हा फरक आहे की वाक्य बोलून कॅमेरासमोर वाक्य बोलणं, दिस इज नॉट कॉल ऍक्टिंग. की स्क्रिप्ट किती मोठी वाक्य बोलला. ऍक्टिंग इज बिटवीन द लाईन्स. जेव्हा तुम्ही काहीच करत नसतात, तुम्ही ऐकत असतात आणि त्यात तुम्ही रिॲक्ट होत असतात, दॅट इज कॉल ऍक्टिंग. आणि हे तुम्हाला स्टेज शिकवतं. हे तुम्हाला सिरियलला गेलं किंवा सिनेमात गेलं कोण शिकवणार नाहीत. तिकडे फक्त बिझनेस असतो. तिकडे क्रिएटिव्हिटीवर जास्त वेळ घालवत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की सगळेच शिकून आलेले असतात. सो डिरेक्टर डोंट वेस्ट द टाइम ऑन रिहर्सल. कारण त्यांना दिवसाला 2 का 3 एपिसोड उडवायचे असतात. फास्ट वर्क असतात. तर ते 100% वर्क होत नाही. आपण नाटकात का रिहर्सल करतो रोज? प्रत्येक 10-15 वेळा घासून घेतो. कारण ज्या दिवशी नाटक असेल त्या चुका होता कामा नये. कारण एक लक्षात ठेवा की सिरियलमध्ये कसं असतं की तुम्ही चुकलात तरी रिटेक होतो. नाटकात रिटेक होत नाही. व्हॉट यू डू ऑन स्टेज इज वन टाइम. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. त्यात रिटेक नसतो. तुमचं आवडलं तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतील, नाही आवडलं लोक तुम्हाला चपल्याने मारतील किंवा तुम्हाला म्हणतील की नाही, इट्स नॉट गुड. थँक्यू सर. माय विजय. येस, नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न. झोपले नाहीत ना कोणी? नाही झोपलेत नाही. सर, येस करण. जर एखाद्याला नाटकात करिअर करायचं असेल तर त्याला तुम्ही बेस्ट ऍडवाइस काय द्याल? बेस्ट ऍडवाइस म्हणजे तुम्ही आता कॉलेजला आहात ना, तर कॉलेजच्या एकांकिका स्पर्धे म्हणजे इंटर कॉलेज एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घ्या. त्याच्यानंतर हे म्हणजे 13वी 14वी 15वी हे 3 वर्ष 2 इंटर कॉलेज स्पर्धा आहेत, त्यात भाग घ्या. अनलकीली यावर्षी काय झालं नाहीये, म्हणजे कोविडमुळे कुठली स्पर्धा यावर्षी झालेली नाहीये. पण तुम्ही फ्युचरमध्ये असं कॉलेज सुरू झालं, आता आय होप सगळं चालू होईल लवकर. जून पासून ज्या एकांकिका स्पर्धा चालू होतील, युथ, त्याच्यानंतर INT, उन्मेष आहे, इफ्टा आहे, मल्हार आहे, तुमच्या वेगवेगळ्या कॉलेजच्या स्पर्धा असतात, क्षितिज आहे, रॉन्ड्यूज आहे वगैरे. तर त्या स्पर्धेमध्ये भाग घेत राहा. स्वतःची परख करून घ्या की माझ्यात अजून काय डेव्हलपमेंट करता येईल. वेगवेगळ्या डिरेक्टर्सकडे काम करा. वेगवेगळ्या डिरेक्टरना त्यांची पद्धत शिकून घ्या. वन्स यू आर ग्रॅज्युएट तुम्ही कुठेतरी संस्थेला जॉईन होऊन वसईत विरारमध्ये किंवा मुंबईत काम तर करत राहा. पण तुम्हाला त्याचं जर टेक्निकल नॉलेज हवं असेल, त्याचं जर तुम्हाला स्टडी मटेरियल हवं असेल, तर तुम्हाला मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जायला लागेल किंवा इतर प्रायव्हेट पण आता थिएटर इन्स्टिट्यूट आहेत. पण आय विल सजेस्ट इफ यू गो फॉर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, तिकडनं तुम्ही जेव्हा बाहेर याल 3 वर्षांनी, तर तुमच्यात खूप डिफरन्स एक वॉकिंग झालं असेल, तुमच्यात एक खूप वेगळा फरक झाला असेल. कारण 3 वर्ष तिकडे राहिल्यामुळे किंवा तिकडे जर तुम्ही 6 महिने राहिले, स्कॉलरशिपमुळे 6 महिने राहिले, तर तुमच्यात खूप फरक पडतो. तुमच्या विचारांमध्ये फरक पडतो. तुम्हाला एक विजन मिळते. एक नाटक बघण्याचा वेगळाच एक दृष्टिकोन तुमच्यात निर्माण होतो. हे जर टेक्निकल नॉलेज तुम्ही म्हणजे स्टडी मटेरियल एक डिग्री घेऊन तुम्ही बाहेर याल, ऑफकोर्स when you have डिग्री फ्रॉम NSD, तुम्हाला जॉब इझिली मिळू शकतो, काम इझिली मिळू शकतं सिरियल्स नाटकाच्यामुळे. पण तरी कधी कधी लोकांना मिळत नाही, तरी स्ट्रगल करायला लागतं. पण ठीक आहे, फक्त स्ट्रगल करायची तयारी ठेवा आणि हिंमत हरू नका. आणि जे काही काम कराल ते इमानदारीने करा. शॉर्टकटने तुम्हाला तात्पुरतं यश मिळेल, पण नंतर तुम्हाला घरी बसावं लागेल. सो बेटर वर्क हार्ड नाव
and go for the success till you die. Okay? Okay, sir. Thank you. What is Karan? Thank you, Karan. Students, Any more There are questions? no- Marathi, Hindi, English? नहीं, if you want to ask question in English, हिंदी में बात करना हिंदी में बात कीजिए, मराठी में बात करना मराठी में. I don't mind. डियर स्टूडेंट्स, आपका कोई क्वेश्चन है तो प्लीज बोलिए, अदरवाइज वर्ड्स द वोट ऑफ थैंक्स. येस, धनश्री विचारते सर. धनश्री. Yes, Dhanashri. Good evening. धनश्री हँड रेज केलेला आहे. येस सर. Yes, good evening. करिअर चूज करायचं असेल तर मग चांगला पर्याय कुठला, म्हणजे नाटक हा चांगला पर्याय ठरतो काय? आता सर नाही, करिअर तुम्हाला चूज करायचं आहे, याच्यात डिफरन्स कसा आहे की नाटक हा करिअर चूज करत आहात याच्याबद्दल विचारायचं आहे का तुम्हाला फिल्म हा करिअर, म्हणजे आता ही कशी ही आहे क्रिएटिव्ह आर्ट फील्ड आहे. याच्यात काय आहे, सिनेमा आहे, सिरियल आहे, म्युझिक आहे, आपण साहित्य आहे, हे पूर्ण साहित्य आहे. सो व्हॉट यू वॉन्ट टू डू फर्स्ट चूज दॅट. मग त्याच्यात तुम्हाला करिअर करायचं आहे, मग त्याच्यात तुम्हाला मार्गदर्शन करता येईल, मग त्याचे मग स्टडी मटेरियल तुम्हाला देता येईल, मग त्याचे काय कोर्सेस असतील ते कोर्सेस कुठे आहेत, कुठे करतात, त्याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स करता येईल. बट चूज फर्स्ट व्हॉट यू वॉन्ट टू बी इन विच फील्ड. आता थिएटर फील्डमध्ये ऍक्टरमध्ये करिअर करायचं आहे, डिरेक्शनमध्ये करिअर करायचं आहे, टेक्निकल फील्डमध्ये करिअर करायचं आहे, रायटर म्हणून करिअर करायचं आहे, हे वेगवेगळे फील्ड आहेत. सो वन्स यू चूज व्हॉट यू वॉन्ट टू बी, तुम्हाला काय करायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला गाईड करता येईल. थँक्यू सर. माय प्लेजर. एनीबडी एल्स? अगला मला प्रश्न एक क्वेश्चन होता, विचारू का? विचारा मॅडम. सर, नाटक आपण म्हणतो की नाटक एक कला आहे करून, मग ती कला जर आपल्याकडे नसेल तर आपण त्याला निर्माण कशी करू शकतो? जे तुम्ही बोलताय आता, तुम्ही हा प्रश्न विचारला याचाच अर्थ तुमच्यात काहीतरी एक डिग्निटी आहे, तुमच्यात एक काहीतरी कला आहे. यू आर क्वेश्चनिंग. आपण कोणाला क्वेश्चन करतो ना, आपण कोणाला विचारतो, व्हॉइस रेज करून विचारतो, ती एक कला आहे. तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये चेंज झाला. तुम्ही पोलाइटनेस मध्ये तुम्ही आता ऍक्टिव्ह फेस मध्ये गेलात. तुम्ही सी व्हॉइस तुमचा चेंज झाला, तुमचा कॉन्फिडन्स लेवल चेंज झाला. आपल्या सगळ्यांमध्ये कला लपलेली आहे. फक्त कसं म्हणालो की आपण सगळे हिरे आहोत. आपल्याला जे पारखी म्हणतो ना, तो भेटण्याची गरज आहे. राईट टाइम, राईट पर्सन अँड ऍट राईट मोमेंट. तुमच्यात कला आहे, पण तुम्हाला समोरच्या सांगितलं की ऋतुजा, यू हॅव दॅट आर्ट, त्याच्यावर फोकस राहा, अजून वाच त्याच्याबद्दल, अजून त्याच्याबद्दल अभ्यास कर, सतत रिहर्सल कर, अँड मे बी टुमॉरो यू माइट बी अ सेलिब्रिटी. आज आपण बोलतोय, तुम्ही कदाचित 2-1 वर्षांनी मला तुमचा ऑटोग्राफ घ्यायला लागेल कदाचित. थँक्यू सर. सर, बोला सर, एखादा नाटककार होण्यासाठी कोणत्या स्किल्स आहेत ज्या महत्वाच्या आहेत? तुमचं वाचन, म्हणजे थिएटर असो किंवा कुठलं, म्हणजे थिएटर फील्डमध्ये तुम्ही क्रिएटिव्ह फील्डमध्ये असाल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं वाचन अफाट असलं पाहिजे. वाचाल तर वाचाल. आता आपल्याकडे फ्री लायब्ररीज आहेत, हिंदी, मराठी, इंग्लिश पुस्तकं आहेत. तुम्ही जे काय वर्तमानपत्रापासून ते तुम्ही कुठलं एखादा हार्डवेअर नेटवर्कचं पुस्तक जे मिळेल ते वाचा. आपल्याकडे एवढे मोठे मोठे साहित्यकार होऊन गेले, कुसुमाग्रज होऊन गेले, पु. देशपांडे आहेत, अंकुश जलवार आहेत. बऱ्याच जणांनी बरचसा काही लिहून ठेवलंय. कविता वाचा, कथा वाचा, पटकथा वाचा, साहित्य वाचा, कादंबऱ्या वाचा. आता कसं असतं की एखादा फील्ड आपण 10वी पर्यंत, म्हणजे आमच्या वेळी की 10वीच्या सुट्टीत मृत्युंजय, शिवछत्रपती, स्वामी, झुंज, फाळणीचे दिवस, सत्याचे प्रयोग, असे 9 ते 10 पुस्तकं आम्ही त्या मे, जून, जुलैच्या सुट्टीतच वाचून काढले होते 8वी ते 10वी मध्ये. जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये गेलो 12च्या सुट्टीमध्ये, मग तेव्हा पूर्ण पु. देशपांडे, पूर्ण वपू काळे, वेगवेगळ्या लेखकांची नाटकं, म्हणजे गिरीश कर्णाचं नागमंडळ, तुगलक, हे म्हणजे जर आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्या माणसांबद्दल ओढ आहे, तर त्यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तो अभ्यास तुम्ही कसा कराल? तुम्हाला वाचावं लागेल, तुम्हाला तो अनुभव घ्यायला लागेल,
कुणाचं ठाव किती काळ आपण येथे जगायचे, जगता जगता अनुभवाचे गाठोडे बांधायचे, पण वृत्ती असावी नदीसारखी दोन्ही काठ पुरवण्याची, गंमत जम्मत आयुष्याची अनुभवातून सांगायची. तुम्ही जे काय आज वाचाल ते तुमच्या अभिनयातनं, तुमच्या अनुभवातनं लोकांना कळणार आहे. सो कीप ऑन रिडिंग, लिटरेचर वाचा. आणि तुम्ही जेव्हा वाचतात ना, तुमची स्मरणशक्ती तेवढीच पॉवरफुल होते आणि तुम्हाला ते दिसायला लागतं. मग ते एखादी स्क्रिप्ट तुम्ही जेव्हा वाचतात, ती पहिल्यांदा वाचताना तुम्हाला ती स्टोरी कळते, दुसऱ्यांदा वाचताना तुम्हाला त्यातले कॅरेक्टर दिसू लागतात, तिसऱ्यांदा वाचताना जसं अँटी क्लायमॅक्स, क्लायमॅक्स, आणि नंतर तुम्ही 10-15 वेळा स्क्रिप्ट वाचतात, पण प्रत्येक वेळी तुम्ही तो रोल करतात तो वेगळाच असतो. आज नसीरुद्दीन शाह एखादं नाटक करतात, त्याचे 100 प्रयोग करतात. ते म्हणलं की पहिल्या प्रयोगातून 100व्या प्रयोगापर्यंत माझ्यात एक वेगळंच चॅलेंज असतं की हे नाटक अजून चांगलं कसं येईल. त्यांना आणखी नवीन नवीन शेड दिसू लागतात, आणखी नवीन नवीन त्यातले मायनर पॉइंट दिसू लागतात. पण ते परत जाऊन ते स्क्रिप्ट वाचतात, नाटकाची संहिता, स्क्रिप्ट, किंवा तुम्ही जे काय वाचाल, जास्तीत जास्त तुम्ही वाचाल. एखादं पुस्तक तुम्ही एकदा वाचून, मी एक पुस्तक वाचलं नाही, ते पुस्तक जेव्हा तुम्ही 10-15 वेळा वाचता तेव्हा त्या खऱ्या अर्थाने तुम्हाला ते पुस्तक कळतं किंवा ती कादंबरी कळते. ओके तर हॅलो, Yes, मी sir. मध्ये बोलतोय सर. सर, आपल्याला काही तांत्रिक वेळेची मर्यादा आहे. विद्यार्थ्यांना मी विनंती करेन की आपले प्रश्न आपण शीतल वर्तक टीचर कडे पाठवावेत. शीतल वर्तक टीचर आजचे आपले जे वक्ते आहेत नायक सर यांच्याशी संपर्क साधतील. जसा त्यांचा आपल्याला रिप्लाय येईल आणि त्या हिशोबाने तुम्हाला पुन्हा तर झूमच्या माध्यमाने सर्व शंका ज्या आहेत त्या शंकांचं निरसन करतील. आजच्या प्रमुख वक्त्यांच्या परवानगीने मी आपणाला हात घालत आहे. सर, आपली परवानगी. सर, आज आपण वेबिनार साठी वक्ते म्हणून आलात. नाटक या विषयावर घेऊ शकतात. कोणाकडून शिकता कसं येईल जीवनामध्ये ते आपल्याला बघायचं आहे. सकारात्मकता आपल्यामध्ये कशी येईल आणि नकारात्मकता दूर कशी जाईल. तर आज आपण प्रामुख्याने सांगितलं नाटक हे तुमचं पॅशन कसं असलं पाहिजे. काही मुद्दे मी इथे लिहून घेतलेले आहेत. बक्षीस महत्वाचं नाही, मेहनत महत्वाची आहे. नाट्य वर्णन आपण केलं. तर दोन्ही पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय, NG वर्तक कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिवारातर्फे आपले मी मनपूर्वक आभार मानतो. आपलं मार्गदर्शन आम्हा शिक्षकांना आणि विद्यार्थ्याला तर ठरलेलं आहे आणि प्रश्न जेवढे आले तीच आपल्या आजच्या वेबिनारची यशस्वी पावती आहे असं मी समजतो. विद्यार्थी आता शिक्षकांना प्रश्न पाठवतील, त्यानंतर शिक्षक तुमच्याशी संपर्क साधतील. तर हे आजच्या आपल्या वेबिनारचं सफलीकरण आहे. एक प्रकारे आपलं यशस्वी ठरलेलं आहे. तर इथेच विद्यार्थ्यांनी आपल्याला आपल्या कार्याची पावती दिलेली आहे. तर पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने आपल्याला धन्यवाद बोलतो. आजचे सर्व विद्यार्थी मनपूर्वक आभार मानतो. आपण आज सहभाग घेतला, त्याचप्रमाणे आपण प्रश्न विचारलेत आणि एक जागरूकता दाखवली की आम्ही सुद्धा आहोत, आम्हाला सुद्धा जाणून घ्यायची इच्छा आहे. हम भी किसी से कम नहीं है. ओके, विद्यार्थ्यांना मी एवढंच म्हणेन की आता मी चॅटबॉक्स मध्ये एक लिंक पाठवत आहे. आजच्या वेबिनार बद्दल आपण आपण फीडबॅक ज्याला म्हणतो तो फीडबॅक नोंदवायचा आहे. त्यानंतर आपण आपलं ईमेल ID चेक करायचा आहे. ईमेल ID मध्ये आपल्याला एक सर्टिफिकेट प्राप्त, आपण जे वेबिनार अटेंड केलेला आहे त्या वेबिनारच्या बद्दल आपल्याला प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ते प्रमाणपत्र आपल्याला प्राप्त होईल. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या प्राचारिका रावत मॅडम, महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका शीतल कोरडकर मॅम, ज्यांचं नेहमीच आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन लाभतं, यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. मार्गदर्शनाशिवाय आजचा हा वेबिनार शक्यच नव्हता. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू शीतल मॅडम, वर्तक मॅडम, निखिल सर, मला चान्स दिला तुम्ही आज बोलण्याबद्दल. आणि विद्यार्थ्यांना काही क्वेश्चन्स असतील, काही क्यूज असतील, प्लीज शेअर माय फोन नंबर विथ देम अँड आय एम ऑलवेज देअर इन युअर सपोर्ट, एनकरेजमेंट अँड हेल्प. काही नाटकाबद्दल तुम्हाला विचारायचं असेल किंवा नाटकात काम करायचं असेल, यू कॅन जॉईन, यू कॅन कम अँड टेक केअर अँड स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू, थँक्स अ लॉट. Thank you staff and teaching staff to give me a chance to maintain my webinar over here. Thanks a lot. Thank you very much. Dhanyawad. Thank you so much, sir. My pleasure.
Shitalice, can we leave this webinar? End this meeting? Thank you, sir.